माणूस ध्येय चिकाटी परिश्रमाच्या जोरावर गगनालाही गवस निघालतो. अशाच एका ध्येयवेड्या माणसानं भारतात 8,000 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यापैकी आतापर्यंत त्यांनी केवळ महाराष्ट्रात 50 लाख वृक्ष लागवड केली आहे. अंदमान निकोबार येथून महाराष्ट्रात दाखल झालेल्या या ध्येयवेड्या आणि झपाटलेल्या व्यक्तीचं नाव आहे ए. षण्मुखानंद नाथन. ते सध्या अकोल्यात आले असून अनेक कार्यक्रमातून वृक्ष लागवडीसाठी मार्गदर्शन करतायत. वृक्ष क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे ए. षण्मुखानंद नाथन यांची भेट नागपूर येथील एका कार्यक्रमात महासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर यांच्याशी झाली. नाथन यांनी 8,000 कोटी वृक्ष लागवडीची संकल्पना डॉक्टर विजय भटकर यांच्यासमोर मांडली असता डॉक्टर विजय भटकर यांनी या संकल्पनेची सुरुवात आपल्या गावातून व्हावी असा आग्रह नाथन यांना केला असता 2011 मध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा या गावातून या संकल्पनेची सुरुवात झाली. संपूर्ण देशात 8,000 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प नाथन यांचा आहे. आतापर्यंत त्यांनी विविध माध्यमातून 50 लाख वृक्षाची लागवड केली आहे. त्यातील त्यांचा स्वस्तिक पॅटर्न यातील हजारो झाडे आज मूर्तिजापूर तालुक्यात दिमाखात उभी आहेत. भविष्यात अकोला जिल्हा हा वृक्ष क्रांतीचं मॉडेल म्हणून ओळखला जाणार असल्याचं नाथन म्हणाले. प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. अशातच एक देव माणूस पर्यावरणासाठी झटतो आहे. अंदमान निकोबारमधून 2011 मध्ये या माणसाची एंट्री या अकोला जिल्ह्यामध्ये झाली. तेव्हापासून सातत्यानं या वेड्या माणसांनी पर्यावरणाचा ध्यास घेतला आहे आणि 8,000 कोटी वृक्ष लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. तसेच ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखल्या जाणारे आपल्यासोबत आहेत ए.एस. नाथन सर. आपण त्यांच्याशी चर्चा करू. बताइए, आप अंदमान निकोबार से आए, कैसा लगा, कैसा क्या आना हुआ आपका अकोला जिले में? मैं एक्चुअली अंदमान निकोबार आइलैंड से डायरेक्ट अकोला नहीं आया. मैं पहले मुंबई में काम कर रहा था. मैं फिल्म इंडस्ट्री में ऐसा असिस्टेंट डायरेक्टर में काम कर रहा था. फिल्म प्रोडक्शन मैनेजर उन्होंने उदित नारायण जी उनका कंपनी का संभाल रहा था. तो उसका बाद मेरा जो ये उपक्रम है इसका बारे में 2010 से मैं इसका रिसर्च कर रहा था. मतलब पेड़, उसका पहले पेड़ का मेरा कोई संबंध नहीं था. 2010 में मैं पूरा देश में वृक्ष क्रांति लाने के लिए इसका प्लान बनाया. फिर उसका मैं पार्लियामेंट में एक बिल पास करने का मेरा कोशिश था. उसके लिए मदद मांगने के लिए डॉक्टर विजय भटकर सर से मेरा मिलना हुआ. मैं नागपुर में सर से जाके मिला और वहाँ पे उनको पूरा प्लान बताने के बाद सर बताया कि बिल टाइम लगेगा नाथन, तो आपने अभी तक हजारों वृक्ष लगाए. यस. आगे का विजन क्या होगा आपका? तो आगे का होने से ये रिवोल्यूशन होना है, रिवोल्यूशन देश भर में लाना है. ये हमारा कोशिश कैसा है, जो भी उपक्रम मैं कर रहा हूँ रेगुलर होते रहना. इस तरह क्रांति बोलने से उस तरह. अभी मैं एग्जाम्पल बताता, एक विद्यार्थी एक झाड़ ऐसा उपक्रम है. तो विद्यार्थी एक झाड़ लगाने से हो गया क्या? ऐसा नहीं है. प्रतिवर्ष एक विद्यार्थी एक झाड़ लगाना. तो इस तरह हर एक विद्यार्थी एक झाड़ लगाएंगे. हर साल आने वाला पीढ़ी भी, नेक्स्ट नया विद्यार्थी भी आते रहेंगे. तो देश में क्रांति का रूप में करोड़ों पेड़ लग. ए.एस. नाथन यांनी महाराष्ट्र सरकारला विनंती करून विद्यार्थ्यांपर्यंत ह्या वृक्ष लागवडीचा उपक्रम रुजवावा व त्यासाठी मुलांना दाखल करताना एक वृक्ष लागवडीची सक्ती असावी व दरवर्षी त्या विद्यार्थ्याने एक झाड लावावं. याचबरोबर एक जन्म एक वृक्ष हाही उपक्रम राबविण्याची आपल्या स्तरावर एक परिपत्रक काढावं. या विनंतीला मान देत उपायुक्त अमरावती यांनी परिपत्रक काढल्यानं हा उपक्रम यावर्षीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. असे झाले तर महाराष्ट्रात वृक्ष क्रांती होण्यासाठी वेळ लागणार नाही. गेली अनेक वर्षे वृक्ष क्रांती घडवण्यासाठी मी भटकतोय. मला संपूर्ण देशात 8,000 वृक्ष लागवड करायची आहे. माझ्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वस्तिक पॅटर्नला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्रात 50 लाख झाडे लावली आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये 50 लाख झाडे लावणार असल्याने 1 कोटी झाडाची लागवड पूर्ण होईल असंही ए. षण्मुखानंद नाथन जनमत लाईव्ह न्यूज सोबत बातचीत करताना म्हणाले. वृक्ष पर्यावरणाचे जनक, ऑक्सिजन मॅन ए.एस. नाथन सर यांनी जो महाराष्ट्रभर वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे त्यांचा त्यामधला एक स्वस्तिक पॅटर्न जो आहे तो जगभरात प्रसिद्ध आहे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला. बंदच होता का?